जाणून घेणार आहोत मोठ्या घडामोडी टॉप 9। उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सव, अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार। गरीब, मध्यमवर्गीय, तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वांना याचा मोठा फायदा होणार। जीएसटी मधील नव्या सुधारणांवरून पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा। जीएसटी सुधारणा, कर कपात यामुळे मध्यम वर्गाची 2.5 लाख कोटींची बचत होणार। गुंतवणुकीसाठी अधिक आकर्षक वातावरण, पंतप्रधान मोदींची घोषणा। गर्वाने बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। देशातील प्रत्येक घराला, दुकानाला स्वदेशीचं रूप द्या। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा, मोदींचं आवाहन। जीएसटी रिफॉर्म्स हे पंतप्रधान मोदींचं क्रांतिकारी पाऊल। यामुळे देशांतर्गत मागणी वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, आत्मनिर्भरतेकडे पाऊल यामुळे पडेल। या निर्णयासाठी पंतप्रधानांचे आभार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर 4 ते 5 जणांकडून हल्ल्याचा प्रयत्न, हल्ला करणाऱ्यांकडून 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा। मला कुणीही थांबवू शकत नाही, सदावर्ते यांची प्रतिक्रिया। गाडीवरील हल्ल्यामुळे मला कुणीही थांबवू शकत नाही, तसंच धनगर बांधवांचं आरक्षणही कुणी थांबवू शकणार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। हल्ला जरांगेंच्या समर्थकांनी केल्याचा सदावर्तेंचा आरोप। जालन्याच्या मंठामध्येही गुणरत्न सदावर्तेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न, काही तरुणांनी सदावर्तेंना काळे झेंडे दाखवले। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर, हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढली। तुम्ही लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाही, विजय वडेट्टीवारांकडून हाकेंची पाठराखण।